नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीमध्ये आजची आपली रेसिपी आहे करायला सोपी अशी ताकाची कढी. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी ना मी इथे ताक घेतले, 1 चमचाभर बेसन मी ताकामध्ये ॲड करते आणि ह्याला छान आपण घुसळून घेऊया, म्हणजे बेसनाच्या ज्या गाठी असतील त्या मोडून जातील. बेसन ताकामध्ये छान मिक्स करून झाले. आता आपण त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. त्यानंतर चवीला थोडी साखर, आता ह्याला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तूप घेतले. कढीला शक्यतो तुपाचीच फोडणी द्या, म्हणजे त्याला वास छान येतो. त्यामध्ये मी थोडेसे मेथी दाणे घालते, त्यानेच आपल्या कढीला छान खमंगपणा येईल. थोडी मेथी आपल्या तुपामध्ये थोडी परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी, त्यानंतर टाकते जिरं, थोडंसं आपण हिंग ॲड करूया आणि याच्यामध्ये थोडा टाकूया कढीपत्ता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जसं तिखट पाहिजे त्यानुसार आपण इथे मिरची ॲड करायची आणि हे सगळं फोडणीमध्ये परतून घेऊया आपण मिरची वगैरे टाकून. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, हळद टाकून झाली की थोडं परतून घेऊ आपण हे सगळं. आणि मग असे आपण ते ताक, बेसन, साखर आणि मीठ एकत्र करून ठेवलं ते याच्यात ॲड करूया. ही कढी करायला एकदम सोपी आहे, जास्त काहीच नाही करायचे, पण खूप छान लागते भातासोबत. तर नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये मी थोडंसं किसलेलं आलं घालते, त्याने कढीला एक छान फ्लेवर येतो. आणि बस कढीला आपल्या एक छान उकळी काढू आणि वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली की आपली कढी तयार. तर अशी कढी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्ही कढी कशी करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.